पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन झालेल्या अयोध्येतील राम मंदिरात पहिल्या पावसाने गळती सुरू झाल्याचा दावा प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी केला। तसेच या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। 22 जानेवारी रोजी झालेल्या प्राण प्रतिष्ठापनेनंतर राम मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी उघडलं होतं। मात्र मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात रामलल्लांच्या मंदिरातील छताला गळती लागली आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याची होत असलेली गळती धक्कादायक आहे। राम मंदिराच्या बांधकामामध्ये काही हलगर्जी आणि त्रुटी झाल्याचं दिसतंय। रात्री पाऊस पडल्यानंतर सकाळी पुजारी जेव्हा पूजेसाठी मंदिरात गेले तेव्हा तिकडे पाणी भरलेलं दिसून आलं। खूप प्रयत्न करून हे पाणी मंदिर परिसरातून बाहेर काढण्यात आलं असं देखील त्यांनी सांगितलं। प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी केलेल्या दाव्यानुसार अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाच्या छतामध्ये काही दिवसांपूर्वी पाण्याची गळती होत होती। त्यानंतर दुरुस्तीचं काम करून ही गळती बंद केली गेली। त्यानंतर मान्सूनपूर्व पहिल्या पावसात मंदिरात पुजाऱ्यांचे बसण्याचं ठिकाण आणि VIP दर्शनासाठी जिथे लोक येतात त्या ठिकाणी पावसाचं पाणी गळत आहे। तसेच मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने हे पाणी बाहेर काढण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतोय। मंदिराच्या बांधकामात निष्काळजीपणा असून मंदिर परिसरातून पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। छताला गळती लागल्याची माहिती मिळताच मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिर गाठलं आणि छत जलरोधक करण्यासाठी दुरुस्तीचं काम करण्याची सूचना केली आहे असं मंदिर सूत्रांनी सांगितले। पहिल्या मजल्यावरील काम जुलै अखेर आणि मंदिराचं संपूर्ण बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असं मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितल्याची माहिती आहे।